जुन्नर तालुक्यात गेली अनेक वर्षे उत्तम आरोग्य सेवा देणारे नारायणगाव येथील डॉक्टर रुपेश कामठे व सौ डॉक्टर विद्या कामठे यांच्या डॉक्टर कामठे नर्सिंग होम, प्रसूतीगृह व लहान मुलांच्या हॉस्पिटलचा नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या नवीन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। कोल्हेमाळा चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी डॉक्टर संजय गव्हाणे, डॉक्टर हेमंत देशपांडे, श्री हनुमंतराव ताटे, जय हिंद उद्योग समूहाचे श्री विजय गुंजाळ, नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वाव्हळ, उपसरपंच शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू पाटे यांच्यासह राजकीय, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रसिद्ध निवेदक अमोल पानसरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। देणारे व्यक्तिमत्व आहेत, बरोबर आहे की नाही? जे कोणी इथे उपस्थित आहेत किंवा जे कोणी हॉस्पिटलला जाऊन भेटलं असेल, आणि खरं सांगायचं झालं तर एक शेर सरांसाठी करावासा वाटतो। दिखने में ये बड़े शांत है, दिखने में ये बड़े शांत है, लेकिन डॉक्टरों की यही रजनीकांत है। खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सरांसाठी, कारण कामामध्ये जास्त व्यस्त असलेले हे व्यक्तिमत्व आहे। पण आज तुम्हा सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि तुमचा आभार मानण्यासाठी मी सरांना आमंत्रित करतो। सन्माननीय रुपेशजी कामठे सर, डॉक्टर रुपेशजी कामठे सर, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे। नमस्कार आणि सुस्वागतम। आजच्या या मंगलदिनी आपल्या डॉक्टर कामठे नर्सिंग होम या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे आदरणीय गुरुजन, सहकारी डॉक्टर्स, माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। एक डॉक्टर म्हणून काम करत असताना स्वतःचे रुग्णालय असावे हे एक प्रत्येक डॉक्टरचे स्वप्न असते। पण आमच्यासाठी, मी व डॉक्टर विद्या यांच्यासाठी ही केवळ एक इमारत किंवा व्यवसाय नसून महिलांच्या आरोग्यासाठी वाहिलेले एक सेवा केंद्र आहे। गेल्या अनेक वर्षाच्या वैद्यकीय प्रवासात मी हे पाहिले आहे की एका स्त्रीचे आरोग्य हे केवळ तिचे वैयक्तिक आरोग्य नसून ते संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य असते। एक माता सुरक्षित तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित, याच भावनेतून या रुग्णालयाची निर्मिती झाली आहे। या रुग्णालयाची आमची मुख्य उद्दिष्टे एक सुरक्षित मातृत्व, ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक मातेला सुरक्षित प्रसूतीचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही येथे एक अत्याधुनिक लेबर रूम अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। दुसरं, नवजात बालक व लहान मुलांसाठी आपण काही NICU सारख्या विशिष्ट सेवा देखील देणार आहोत। स्त्री आरोग्य जागरूकता याच्या माध्यमातून केवळ प्रसूतीच नव्हे तर प्रौगंडावस्थेपासून तर रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रियांच्या प्रत्येक टप्प्यावरील समस्यांवर आम्ही येथे विशिष्ट उपचार करणार आहोत। वंध्यत्व उपचार, कॅन्सरसारख्या आजारांच्या स्क्रीनिंग टेस्ट या आमच्या प्राथमिकता असतील। अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, हाय रिस्क प्रेग्नन्सी मॅनेजमेंट व उच्च दर्जाचे ऑपरेशन थिएटर यासारख्या सेवा एकाच छताखाली देण्याचा आमचा मानस असणार आहे। सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून वरील सर्व गोष्टी करत असताना आम्ही आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना देखील सवलती ह्या पूर्वीप्रमाणेच येथेही देणारच आहोत। हे रुग्णालय उभे करताना आम्हाला म्हणजे डॉक्टर विद्या व मला कुटुंबाची व सहकाऱ्यांची मोठी साथ लाभली। तसेच नारायणगाव जुन्नर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रतिष्ठित मान्यवरांचे देखील बहुमल मार्गदर्शन व सहकार्य मला मिळाले। तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय प्रवास पूर्ण होणे शक्य नव्हते। मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो की या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ उपचारच नव्हे तर आपुलकी आणि सन्मान देखील मिळेल। शेवटी इतकेच म्हणेल, आरोग्यम धनसंपदा हा मंत्र जपताना विशेषतः माता आणि भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हेच आमच्या रुग्णालयाचे यश असेल। आपण सर्वांनी येथे येऊन आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी व डॉक्टर विद्या आपला सर्वांचा अत्यंत ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर रुपेश कामठे
हे खरोखर तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी वर्णन केलं त्यांच्या संदर्भात, आम्ही नेहमी आमच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देतो की आपण समोरचा व्यक्ती आल्यानंतर कर्मचारी तो हसतमुळे तुमच्यामधून गेला पाहिजे का, तर आल्या त्यांना विचारतात काय काका कसे, काकू कसे. आता आजारी खरा तो काका काकूचा कुठला संबंध, पण ते विचारण्याची एक पद्धत असते. हसतमुख राहिलं पाहिजे आणि पेशंटला असा विश्वास निर्माण झाला पाहिजे की नाही, आपल्याला होणारी ट्रीटमेंट ही अतिशय चांगल्या पद्धतीची आपली होत आहे आणि तातडीने यात आपलं दूर हो. तसं डॉक्टर कामते सरांच्या बद्दल ते आमचे जावई आहेत परिवाराचे, साहजिकच जावई आणि आमची कन्या विद्या याचं आपण सर्वांनी वास्तव्य अधिक कौतुक करून केलं. आपलं सर्वांना मी धन्यवाद देईन की जे वास्तव्य होतं ते आपल्या मनोगरातून आपण खरं तर कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर उद्घाटक कोणी आपण निर्णय कार्यक्रम पत्रिका उद्घाटन पाहतो, मोठमोठे मंत्री महोदय असतील किंवा मान्यवर असतील, पण आपण या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर आई आणि वडिलांचं उद्घाटन लिहिलं. म्हणजे सर्वसाधारणतः सन्माननीय उद्घाटकाच्या वरच्या पातळीवरती त्यांचं जे स्थान आहे ते आपण मान्य करून त्यांना योग्य अशा पद्धतीची उद्घाटनाची संधी दिली. त्यापैकी डॉक्टरांच्या मातोश्री आहेत, आमच्या वहिनी आहेत. एकूणच ज्यांनी घडवलं त्यांना आपल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याच्या कामी संधी दिली. टाटे परिवाराचे आमच्या कन्येचे जावयाचे कौतुक होत असताना खरं तर त्याच्या पाठीमागं विद्याला डॉक्टर होण्यामध्ये किंवा ती डॉक्टर होऊन तिची प्रगती व्हावी यासाठी आमचे थोरले बंधू वसंतराव ताटे की ज्यांना आमच्या परिवारात आप्पा म्हणतात, त्यांनीच या परिवाराची घडण वाढ विस्तार आणि त्यांना प्रगतीच्या दृष्टीने आधार दिलेला आहे. आणि म्हणून मी आता आप्पाशी बोलत होतो, बोलताना तर तो फार आग्रह धरला की नाही विद्यार्थी डॉक्टर झालं पाहिजे आणि सुरुवातीपासूनच तशा पद्धतीचं त्यांची चर्चा होऊन अखेर तिनं ते सार्थ केलं. अनेक ठिकाणी जाऊन त्यांची पदवी घेतली हे खरं आहे. आणि म्हणून समक्ष काही लोक असतात पण त्याच्या पाठीमागं कोण आहे हे सुद्धा इथं उल्लेख होणं आवश्यक आहे. डॉक्टरांचे वकील जेव्हा मी यापूर्वी इथं येत असो ते हयात असताना ते BST मध्ये होते, आम्ही ST मध्ये आणि ते BST मध्ये. आजार आणि उपाय सारखेच जवळजवळ काही फरक नाही त्यामध्ये. आमच्याकडे प्रवासी वाढले, गाड्या नाही तर चालक वाहक नाही आणि अशातनं ती ट्रीटमेंट देऊन प्रवाशांना सेवा द्यायची. तेव्हा प्रवासी हा जनतेचा मूळ घटक आहे, परमेश्वर आहे हे मानून काम करतात. त्यांच्यावर आमच्या खूप त्याच्यावर चर्चा झाली. BST तर सेम आहे ती परिस्थिती, प्रवासी वाढले पण गाड्या नाही, गाड्या वाढल्या तर मनुष्यबळ नाही. तर अशा क्रिटिकल परिस्थितीवरती ती चर्चा होत राहत असती. पण डॉक्टरच्या संदर्भामध्ये याचा संदर्भ देत असताना आहे की आपण समोरचा येणारा पेशंट ज्या पद्धतीनं त्याच्यावरती उपाय होऊन योग्य रीतीनं त्यांना जाण्याचं काम निश्चित प्रकारचं होत राहत असते. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहताना या भागात तरी आता मी येण्यापूर्वी आम्ही डेपोत गेलो होतो, खूप डॉक्टर कामत्यांचं कौतुक केलं त्यांनी. या भागामध्ये अतिशय मौलिक काम आहे. त्यांच्याकडून निर्णय आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्यातनं निश्चित प्रकारचं सहकार्य मिळतं. आणि एवढं मोठं हॉस्पिटल बांधताना या हॉस्पिटलमधून बोलेन म्हणाले की बाळाबाळांनी इथं ट्रीटमेंट करायला विद्या आहे. मला असं वाटतं की या भागात एवढं मोठं एवढ्या तरीचं आजचं हॉस्पिटल नाही. त्यांचे सगळे डॉक्टर आहेत, त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी आहेत आणि याच्या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल बांधलं गेलं. आम्हालाही सर्वांना कामटे परिवाराने इथं जमलेला सगळे आमचे कुटुंबातले घटक आहेत, कामटे परिवारातले घटक आहेत, यांना एक अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आपल्या परिवाराच्या लोकांनी एवढी सेवा करून आज समाजामध्ये कौतुक होतं. तेव्हा या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.